नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण संविधानाचा भाग 4 म्हणजेच राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे यांचा अभ्यास करणार आहोत। या अगोदर आपण भाग 3 अपलोड केलेले आहेत, जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। भारतीय संविधानाचा भाग 4 हा अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्याला आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे म्हणजेच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज म्हणजे DPSP या नावाने ओळखतो। ही तत्त्वे आयर्लंडच्या संविधानाकडून प्रेरित होऊन आपण आपल्या संविधानात घेतलेली आहेत। याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही तत्त्वे न्यायप्रविष्ट नाहीत। जसं मूलभूत हक्काचा भंग झाल्यानंतर आपण न्यायालयात दाद मागू शकतो, त्याप्रमाणे या बाबतीत जर सरकारने याचं पालन केलं नाही तर आपण कोर्टात जाऊ शकणार। म्हणजेच काय तर ही तत्त्वे न्यायप्रविष्ट नाहीत। भाग 4 मध्ये म्हणजेच राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे यामध्ये कलम 36 ते 51 इतकी कलमे आहेत, ज्यामध्ये आपण अभ्यासाच्या सोयीसाठी समाजवादी तत्त्वे, गांधीवादी तत्त्वे आणि उदारमतवादी तत्त्वे असं वर्गीकरण केलेलं आहे। जसं की मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं, मार्गदर्शक तत्त्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत तर मूलभूत अधिकार ही न्यायप्रविष्ट आहेत। मूलभूत हक्क हे वैयक्तिक अधिकाराचं रक्षण करतात, तर मार्गदर्शक तत्त्व हे समाजाच्या हितासाठी सरकारला दिशा दाखवितात। म्हणजे हे दोन्ही न्यायप्रविष्टच्या बाबतीत जरी व्हाईस वर्सा असले तरी समाज आणि आपल्या देशातील मूलभूत हक्काच्यासाठी सुद्धा दोन्ही एकासोबत चालत असतात। भारताला एक कल्याणकारी राज्य बनवण्यासाठी आपण DPSP हे आपल्या भारतीय संविधानात समाविष्ट केलेलं आहे। कलम 37 हे स्पष्ट करतं की कोणत्याही न्यायालयात लागू करता येणार नाहीत ही कलमे, तरीही ती शासनाला मूलभूत चालविण्यासाठी मूलभूत आहेत। त्यामुळं ही DPSP आपल्या भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आलेली आहेत। चला तर मग सुरुवात करूया कलमांच्या अभ्यासाला। कलम 36 हे राज्य या शब्दाची व्याख्या सांगतात। जसं आपण कलम 12 मध्ये पाहिलं होतं, त्याचप्रमाणे कलम 36 मध्ये DPSP मध्ये सुद्धा तीच व्याख्या दिलेली आहे। त्यानंतर कलम 37 मध्ये मार्गदर्शक तत्त्वे लागू करणे किंवा मार्गदर्शक तत्त्वे न्यायप्रविष्ट नसतील तरी देखील देशाच्या शासनव्यवस्थेत किंवा देशाच्या शासनव्यवस्थे दृष्टीने ती मूलभूत आहेत। कायदे करताना ही तत्त्वे लागू करणे हे राज्याचे कर्तव्य असेल असं सांगितलेलं आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही नोट्स तयार करत असतील तर अत्यंत उत्तम आहे हा व्हिडिओ, कारण यामध्ये मी प्रत्येक कलम हे व्यवस्थितरित्या समजून सांगितले। त्यामुळं तुम्ही ते कलमे एका वहीत लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस परीक्षा द्यायची आहे त्यावेळेस तुम्हाला याचा उपयोग होईल। यानंतर कलम 38 मध्ये लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे ही राज्याची जबाबदारी असेल, ज्यामध्ये राज्यसंस्था सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याययुक्त समाजव्यवस्था प्रस्थापित करून लोककल्याणास प्राधान्य देईल। त्याचबरोबर राज्यसंस्था व्यक्ती व व्यक्तिसमूहामधील उत्पन्नाच्या बाबतीत विषमता किमान पातळीवर आणण्याचा प्रयत्न करेल। 44वी घटना दुरुस्ती करून हा एक मुद्दा त्यामध्ये ॲड करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर राज्यसंस्था दर्जा व संधीबाबतची विषमता समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न करेल। हे कलम 38 मध्ये आपल्या भारतीय संविधानात नमूद केलेलं आहे। यानंतर कलम 39, ज्यामध्ये राज्याने अवलंब
करावयाच्या धोरणाची विवक्षित तत्त्वे दिलेली आहेत, ज्यामध्ये स्त्री पुरुष उपजीविकेचे पुरेसे साधन मिळविण्याचा हक्क हा समान असावा. त्याचबरोबर सामूहिक हिताच्या दृष्टीने समाजातील भौतिक साधन संपत्तीवरील मालकी व नियंत्रण याची विभागणी हवी. त्याचबरोबर सामायिक हितास किंवा सामाजिक हितास बाधा उत्पन्न होईल अशा प्रकारे संपत्ती व उत्पादन साधनांचे एकत्र केंद्रीकरण होऊ नये. त्याचबरोबर स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन मिळावे. त्याचबरोबर स्त्री पुरुष कामाचे आरोग्य व शक्ती आणि बालकांचे कोवळे वय यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये. आर्थिक गरज असणाऱ्या कोणत्याही नागरिकास त्यांच्या वय व ताकदी पलीकडील व्यवस्थेची सक्ती किंवा व्यवसायाची सक्ती करण्यात येऊ नये आणि बालकांना मुक्त प्रतिष्ठापूर्ण वातावरण निर्गम्य पद्धतीने विकासाच्या संधी सुविधा पुरविल्या जाव्यात. बालके व युवकांचे शोषणापासून संरक्षण करण्यात यावे. त्याच्या नैतिक व भौतिक गरजांपेक्षा उपेक्षा करण्यात येऊ नये. त्याचबरोबर 39A मध्ये नागरिकांना समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य देण्याची हमी आहे. हे सर्व कलम 39 मध्ये समाविष्ट आहे. यानंतर कलम 40. कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीची स्थापना किंवा राज्यसंस्था ग्रामपंचायतीची स्थापना करील व त्यांना स्वराज्याचा मूल घटक म्हणून कार्य करण्याचे हक्क देईल हे सांगितलेलं आहे. कलम 41. कलम 41 मध्ये काम करण्याचा अधिकार म्हणजेच काय तर कामाचा, शिक्षणाचा व विवक्षित बाबतीत लोकसहाय्याचा हक्क. राज्यसंस्था सर्वांना कामाचा व शिक्षणाचा हक्क उपलब्ध करून देईल. बेकारी, वार्धक्य, दीर्घ आजार, विकलांगता किंवा दिव्यांग यांनी पीडित व्यक्ती व विना अपराध हालाखीचे जीवन जगणाऱ्या व्यक्तीस लोकसहाय्याचा हक्क उपलब्ध करून देईल हे कलम 41 मध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर कलम 42 मध्ये कामाबाबत न्याय व मानवीय परिस्थिती निर्माण करणे आणि प्रसूतीविषयक सहाय्य तरतूद करणे ही राज्याची जबाबदारी असेल. आता जी जननी सुरक्षा योजना आहे ती याच कलमाने प्रेरित होऊन तयार केलेली आहे असं आपल्याला सांगता येईल. यानंतर कलम 43. आता कलम 43 मध्ये काय आहे तर कामगारांना निर्वाह वेतन. राज्य योग्य कायद्याद्वारे कृषी, औद्योगिक व अन्य क्षेत्रातील कामगारांना काम, निर्वाह वेतन, सुयोग्य जीवनमान तसेच सामाजिक व सांस्कृतिक संधी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करेल. ग्रामीण भागात वैयक्तिक किंवा सहकारी तत्त्वावर कुटीर उद्योगाचे संवर्धन करण्यासाठी राज्य प्रयत्नशील असते. यानंतर कलम 43A. हे कलम 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये ॲड केलं आहे, ज्यामध्ये कामगारांना व्यवस्थापन सहभाग मिळविता यावा यासाठी पावले उचलली गेली. सर्वांना समान न्यायाची हमी आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य देणे. त्याचबरोबर उद्योगधंदे, आस्थापन संघटना यांच्या व्यवस्थापनात कामगारांना सहभाग निश्चित करण्यासाठी राज्य कायदेशीर उपाययोजना करेल. हे 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये कलम 43A मध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. यानंतर कलम 43B हे 97वी घटनादुरुस्ती 2011 नुसार ॲड करण्यात आलं, ज्यामध्ये सहकारी संस्थाची स्थापना व कार्य. सहकारी संस्थांनी स्वइच्छेने स्थापन करणे व स्वायत्तपणे कार्य करणे, लोकशाही पद्धतीने त्यांचे नियंत्रण करणे व व्यवस्थापनाव्यतिरिक्त या संस्थांच्या
व्यवस्थापनास प्रोत्साहन देणे यासाठी राज्य कटिबद्ध असेल असं कलम 43B मध्ये 97व्या घटनादुरुस्ती 2011 नुसार ॲड करण्यात आलेलं आहे। यानंतर कलम 44 हे समान नागरी संहिता संबंधी आहे। भारतातील सर्व नागरिकांना एकरूप म्हणजे नागरी संहिता समान नागरी कायदा म्हणून सुद्धा ओळखले जातं। यानंतर कलम 45 हे बालक 6 वर्षाचे होईपर्यंत त्यांचे संगोपन व त्यांच्या प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल व शिक्षणासाठी राज्य सरकार कटिबद्ध राहील। जे RTE ॲक्ट आहे ते याच कलमाने प्रेरित होऊन आहे। यानंतर कलम 46 सांगते की अनुसूचित जाती जमाती व दुर्बल घटक यांच्या शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धनासाठी राज्य सरकार कटिबद्ध राहील आणि सामाजिक अन्याय व शोषणापासून त्यांचे संरक्षण करील। राज्य सरकारने वन्य जमातीकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरित करण्यास प्रतिबंध धोरण स्वीकारलेलं आहे। हे आहे कलम 46। यानंतर कलम 47 जनतेच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य सुधारणे ही राज्यातील प्राथमिक कर्तव्य राहतील। जर आपल्याला कलम 47 विषयी किंवा असा प्रश्न विचारला की सरकारने मादक पेयाच्या सेवनावर बंदी घालण्याशी संबंधित कुठलं कलम आहे, तर ते कलम आहे कलम 47। यामध्ये आरोग्य सुधारणे त्याचबरोबर राहणीमानाचा दर्जा वाढवणं हे राज्याचं प्राथमिक कर्तव्य आहे असं सांगितलेलं आहे। नंतर कलम 48। आता कलम 48 हे आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने शेतीचे व पशुधनाचे संवर्धन करण्यासाठी शासन कटिबद्ध राहील, ज्यामध्ये गोहत्या प्रतिबंध येतो। त्याचबरोबर 42वी घटना दुरुस्ती करून 1976 मध्ये 48A हे कलमसुद्धा 48 कलमामध्ये ॲड केलं, ज्यानुसार पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन, वन्य व वन्यजीव यांचे संरक्षण करणे, पर्यावरणात सुधारणा आणि जंगले व वन्यजीव यांचे संरक्षण करणे ह्या गोष्टी ॲड करण्यात आल्या। यानंतर कलम 49 हे राष्ट्रीय स्मारकाचे संरक्षण संसदेच्या कायद्याने राष्ट्रीय व ऐतिहासिक महत्त्वाची स्थळे, स्मारके, कलाकृती यांचे विध्वंसापासून, निर्यातीपासून किंवा सर्व जबाबदारी ही कोणाची असेल तर राज्याची असेल, हे काय करते कलम 49 साबित करते। त्यानंतर कलम 50 ही राज्यकारभारातील न्याय व अंमलबजावणी खात्याची फारकत करण्याचे कार्य राज्य करील, ज्यामध्ये न्यायपालिकेस कार्यपालिकेपासून वेगळे करणे हे या कलमात नमूद केलेलं आहे। त्यानंतर या भागातील शेवटचं कलम म्हणजे कलम 51 हे आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षितता व सुव्यवस्था कायम राखणे, परराष्ट्राचे धोरण शासन स्वीकारणे, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कायदा व करारातील जबाबदाऱ्या याबद्दल शासनाने आदर बाळगावा, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कलह परस्पर सामंजस्याने वा लवादामार्फत मिटविण्याचा प्रयत्न करणे। आंतरराष्ट्रीय तत्त्वे हे शांततापूर्ण सहअस्तित्वासाठी आहे, ज्यामध्ये मार्गदर्शक तत्त्वाचे 2 प्रकारे आपण वर्गीकरण करू शकता। जसं की सामाजिक तत्त्वामध्ये कुठली कलमे येतात, तर कलम 45, 46, 47, 48 आणि 49। मग आर्थिक तत्त्वामध्ये कुठली कलमे येतात, तर कलम 38 आणि कलम 39। राजकीय तत्त्वामध्ये कुठली कलमे येतात, तर कलम 40, 44, 50। आंतरराष्ट्रीय संबंधाविषयीचं कलम 51। ही झाली वर्गीकरण करण्याची सामाजिक पद्धत किंवा पहिलं वर्गीकरण करण्याचं तत्त्व। मग दुसरं कुठलं आहे, तर दुसरं तत्त्वामध्ये समाजवादी, गांधीवादी आणि बुद्धिवादी
ही तत्वे येतात, ज्यामध्ये आपण समाजवादी तत्वामध्ये 38, 39, 39 ए, 41, 42, 43, 43 ए, 47 ही कलमे समाजवादी तत्वामध्ये आपण मोडू शकतो. गांधी तत्वे. गांधी काय म्हणायचे तर माझा आत्मा खेड्यामध्ये आहे किंवा खेड्याकडे चला असं तत्व सांगायचे. त्यानुसार कलम 40 हे ग्रामपंचायतीची स्थापना, 43, 43 बी, 46, 47, 48 ही काय आहेत तर गांधीवादी तत्वाची कलमे आहेत. आणि बुद्धिवादी तत्वे. आता बुद्धिवादी तत्वे ही कुठली आहेत तर ही उदारमतवादी तत्वे आहेत, ज्यामध्ये कलम 44, 45, 48, 48 ए, 49, 50 आणि 51 ही बुद्धिवादी तत्वामध्ये येतात. यानंतरचा आपण भाग 4A पाहणार आहोत हा पुढील व्हिडिओमध्ये. तुम्हाला नोट्स करण्यासाठी सुद्धा खूप मदतीला पडतील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आज भारतीय संविधानातील भाग 4A मूलभूत कर्तव्य. आता मूलभूत कर्तव्यामध्ये फक्त एक कलम आहे आणि पूर्वी हे मूलभूत कर्तव्य आपल्या संविधानात होते का तर नाही. 42वी घटनादुरुस्ती झाली 1976 मध्ये आणि संविधानात 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला. मग ही मूलभूत कर्तव्य आपल्या भारतीय घटनेत आहेत, त्याचबरोबर दुसऱ्या कुठल्या देशाच्या घटनेत आहेत की नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे दुसऱ्या देशाच्या घटनेत सुद्धा मूलभूत कर्तव्य आहेत. जसं की जपान, व्हिएतनाम, नेदरलँड यांच्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश आहे. मग हे कुठल्या समितीच्या शिफारशीनुसार आपल्या भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्याचा समावेश केला तर सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार 42वी घटनादुरुस्तीने आपल्या भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्याचा समावेश केला आणि हे न्यायप्रविष्ट नाहीत. त्याचबरोबर मार्गदर्शक तत्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत, तसेच मूलभूत कर्तव्ये हे जनतेकडून केलेल्या अपेक्षा आहेत. आपल्याला असं म्हणता येईल कर्तव्य स्वतःहून लागू होत नाहीत तर त्या संदर्भात कायदे करण्याची गरज असते. आपण ही कर्तव्य कुठल्या देशाकडून घेतलेली आहेत तर आपण ही कर्तव्य सोव्हिएत युनियन म्हणजेच रशिया यांच्याकडून घेतलेली आहेत. जेव्हा 1950 मध्ये आपले संविधान लागू झाले तेव्हा त्यावेळी केवळ मूलभूत अधिकार आपल्या संविधानात होते पण कर्तव्य नव्हते. म्हणून आपण 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये 76वी घटनादुरुस्ती झाली 1976 मध्ये 42वी घटनादुरुस्ती झाली आणि आपण आपल्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश केलेला आहे. सुवर्णसिंग समितीने 8 मूलभूत कर्तव्याचा समावेश करा आणि ज्यामध्ये मतदान हे सुद्धा मूलभूत कर्तव्य आहे, त्याचबरोबर कर भरणे हे सुद्धा मूलभूत कर्तव्य आहे असं सुवर्णसिंग समितीने सांगितलं होतं. तरी पण आपण 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश केला आणि मतदान करणं आणि कर भरणं हे मूलभूत कर्तव्य सांगितलेलं नाही आहे. त्यानंतर 10 मूलभूत कर्तव्ये हे आपण 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये स्वीकारले आणि सध्याला आपल्या संविधानामध्ये एकूण मूलभूत कर्तव्य ही 11 आहेत. 11वं कर्तव्य हे 86वी घटनादुरुस्ती 2002 मध्ये स्वीकारण्यात आलेलं आहे. मग ही न्यायविचारणीय आहेत का तर ही न्यायप्रविष्ट नाही आहेत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती, जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. पहिलं कर्तव्य आहे प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे. संविधानातील आदर्शांचा, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर करावा. दुसरा आहे स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शाचे पालन करावे. तिसरा आहे देशाचे सार्वभौम, एकात्म
व अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे. 4 आहे आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी. 5 आहे सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा व बंधुत्वाची भावना जोपासावी. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा. त्यानंतर 6 आहे आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारसाचे जतन करावे. 7 आहे नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे. सजीव प्राण्याबद्दल दयाबुद्धी बाळगावी. 8 आहे वैज्ञानिक दृष्टीवाद, मानवतावाद आणि जिज्ञासूवृत्ती अंगी बाळगावी. 9 आहे सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे, हिंसेचा त्याग करावा. 10 आहे देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कर्तव्य उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा. आणि 11 आहे 6 ते 14 वयोगटातील आपल्या पालकाची शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्याव्यात. हे 11वं जे कर्तव्य आहे ते 86वी घटना दुरुस्ती 2002ने समाविष्ट करण्यात आलेलं आहे. यामध्ये आपल्याला प्रश्न कसे विचारले जातात तर एकतर हे खालीवर देऊन क्रमवार लावा असा प्रश्न विचारला जातो किंवा यामध्ये आपल्याला डायरेक्ट प्रश्नच पाहून घेऊ म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की यावर कसे प्रश्न विचारले जातात. मूलभूत कर्तव्य यावरील प्रश्न क्रमांक 1. भारतीय संविधानातील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याच्या यादीत पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख किंवा समावेश करण्यात आलेला आहे. आता आपल्याला कुठल्या कर्तव्याच्या यादीमध्ये कुठल्या शब्दांचा उल्लेख केलेला आहे असं विचारलेलं आहे. अ आहे राष्ट्रगीत, ब आहे राष्ट्रीय प्राणी, क आहे एकात्मता, ड आहे संघराज्य रचना, ई आहे वैज्ञानिक स्वभाव आणि फ आहे वारसा इमारती. तर राष्ट्रगीत आहे बरोबर, त्याचबरोबर एकात्मता जपणं हे सुद्धा आहे आणि वैज्ञानिक स्वभाव हे सुद्धा शब्द समाविष्ट करण्यात आलेला आहे. यामध्ये मी जे सुरुवातीला तुम्हाला दिले त्यामध्ये हे सर्व शब्द समाविष्ट आहेत 11 दिलेल्या कर्तव्यामध्ये. म्हणजेच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येईल पर्याय क्रमांक 4 अ, क, ई. या प्रश्न क्रमांक 2. अनुच्छेद 51A मध्ये मूलभूत कर्तव्य नमूद करण्यात आली आहेत आणि ती मानवी हक्काच्या जागतिक जाहीरनाम्याच्या डॅश डॅशशी सुसंगत आहेत. आता आपल्याला यामध्ये मानवी हक्क जे आहेत म्हणजे भाग 3 जो आहे त्यामध्ये कुठल्या कलमाशी सुसंगत आहेत असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. तर कलम 29(1) सुसंगत आहेत मूलभूत कर्तव्य. जागतिक जाहीरनाम्याच्या अनुच्छेद 29(1) सुसंगत आहेत असं आपल्याला सांगता येते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल आपल्याला पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 3. भारतीय राजघटनेतील मूलभूत कर्तव्याशी संबंधित खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं विचारलेलं आहे. पहिलं आहे मूलभूत कर्तव्याची कल्पना रशियाच्या म्हणजेच पूर्वीचे जे सोव्हिएत युनियन राजघटनेला प्रेरित आहेत यांच्याकडून घेतली. तर हो हे चुकीचं नाही, हे बरोबर आहे. त्यानंतर दुसरं आहे सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार 42व्या घटना दुरुस्ती कायदा 1978 द्वारे घटनेत भाग 4A समाविष्ट केले गेले. आता 1978 आहे का? नाही, हे चुकीचं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 देता येईल. कारण 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये झाली आणि त्यानुसार घटनेचा भाग 4A समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरे पण आपण पाहून घेऊया. 86वी घटना दुरुस्ती 2002 द्वारे आणखीन एक कर्तव्य जोडले, बरोबर आहे. 11वं कर्तव्य 86वी घटना दुरुस्ती 2002 द्वारे जोडले गेले. 4 आहे सर्व 11 मूलभूत कर्तव्य हे राजघटनेच्या अनुच्छेद
51 ए मध्ये सूचीबद्ध आहे, हे पण बरोबर आहे. आपल्याला ही पण गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या मूलभूत कर्तव्य हे रशियाच्या म्हणजेच सोव्हिएत युनियनच्या राजघटनेतून प्रेरित होऊन घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्या मूलभूत कर्तव्य राजघटनेबरोबर कुठल्या कुठल्या राजघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश आहे तर ते आहे जपान, व्हिएतनाम आणि नेदरलँड. यानंतर चौथा प्रश्न आहे मूलभूत कर्तव्य योग्य कथने ओळखा. हे आहे 1976 मध्ये काँग्रेस पक्षाने मूलभूत कर्तव्याबाबत शिफारस करण्यासाठी सरदार स्वर्णसिंग समितीची स्थापना केली. तर हे एकदम बरोबर आहे. 1976 मध्ये काँग्रेस पक्षानेच याची शिफारस केलेली होती. दुसरं आहे वय वर्ष 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना किंवा बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे मूलभूत कर्तव्य 88व्या घटनादुरुस्तीने 2002 द्वारे जोडण्यात आलं. 88वी घटनादुरुस्ती आहे का? नाही. ती कितवी आहे? 86वी घटनादुरुस्ती. म्हणजे बी चुकीचं आहे, ए बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 5 भारतीय संविधानाच्या डॅश डॅशमध्ये मूलभूत कर्तव्याच्या तरतुदी दिलेल्या आहेत. आता आपल्याला माहिती आहे भारतीय संविधानाचं चौथा भाग ए भागामध्ये 51 ए कलमामध्ये हे सर्व समाविष्ट आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय देता येईल? पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 6 भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्याच्या अनुषंगाने वेगळेपणा ओळखा. आता मूलभूत कर्तव्याच्या अनुषंगाने वेगळेपणा काय आहे हा ओळखायचा आहे. यांचा 42व्या घटनादुरुस्तीने संविधानामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. एकदम बरोबर. दुसरं आहे यामध्ये एकूण 11 कर्तव्य आहेत. हे पण बरोबर आहे. ही कर्तव्य प्रत्येकाने पाळायची आहेत. हो पाळायचे आहेत पण हे वेगळे आहे ना. यामध्ये सांगितलेलं आहे का पाळावंच लागते किंवा पाळलं नाही तर आपल्याला ही न्याय प्रविष्ट आहेत का? नाही. म्हणजे वेगळेपणा सांगायचं झालं तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 देता येईल. यानंतर प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य म्हणजे चूक विचारलेलं आहे. एक आहे भारतीय संविधानाच्या 4 मध्ये मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत का? हे चुकीचं आहे. 4A मध्ये मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत.